नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती 2023 नागपूर जिल्हा, तर नागपूर जिल्हा या जिल्हा परिषदेमधील आरोग्य सेविका ज्याला आपण हेल्थ वर्कर फिमेल म्हणतो याचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, जसं की आपण स्क्रीनवरती पाहत आहात, जिल्हा परिषद नागपूर आरोग्य सेविका ज्याला आपण हेल्थ वर्कर फिमेल म्हणतो आणि ऑक्झिलरी नर्स मिडवाईफसुद्धा म्हणतो, या पदाचा निकाल लागलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी लिस्ट लागलेली आहे या लिस्टमधील सर्व विद्यार्थिनींचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. कारण ज्या प्रमाणात वॅकन्सी होत्या त्या वॅकन्सीपेक्षा कमी विद्यार्थिनींना मिनिमम क्वालिफाईंग मार्क म्हणजेच 90 मार्क 200 पैकी मिळालेले आहेत आणि अशा सर्व विद्यार्थिनींचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. तर बघा, जिल्हा परिषद नागपूर या जिल्हा परिषदेमध्ये एकूण किती विद्यार्थिनींचं सिलेक्शन होणार आहे. तर याच्यामध्ये जिल्हा परिषद नागपूरमधील एकूण 364च्या 364 सर्वच्या सर्व विद्यार्थिनींचं सिलेक्शन होणार आहे. कारण नागपूर जिल्हा परिषदेमध्ये 364पेक्षा जास्त पदे ANM ज्याला आपण ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ म्हणतो त्यांचं सिलेक्शन सर्वांचं होणार आहे. कारण 90 मार्कपेक्षा जास्त मार्क मिळालेले विद्यार्थिनी ही 364 आहेत आणि वॅकन्सी या 364पेक्षा नागपूर जिल्हा परिषदेमध्ये होत्या, त्यामुळे या सर्वांचं सिलेक्शन याच्यामध्ये होणार आहे. तर जिल्हा परिषद नागपूर याच्यामध्ये टॉपर विद्यार्थिनी ला मार्क किती पडलेले आहेत ते पाहूया. तर याच्यामध्ये बघा, जिल्हा परिषद नागपूर याच्यामध्ये 136 मार्क पडलेली विद्यार्थिनी आहे टॉपर. तर याच्यामध्ये नंतर गुणानुक्रमाने 130, 126, 126, 24, 22 असे गुण मिळवून विद्यार्थिनी उत्तीर्ण झालेले आहेत आणि या उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी सिलेक्शनसुद्धा होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये अशीच कंडिशन आहे आणि जेवढ्या रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागांपेक्षा कमी विद्यार्थ्यांना मिनिमम क्वालिफाईंग मार्क मिळालेले आहेत. त्यामुळे लिस्टमध्ये जेवढी काही नावं आहेत त्या सर्व विद्यार्थिनींचं या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये सिलेक्शन होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद नागपूरचा ANMचा रिझल्ट लागलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सोबत आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि आपला चॅनल आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रापर्यंत शेअर करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ त्यांना भेटत राहतील. सोबत आपण कोणत्या जिल्हा परिषदेमध्ये अर्ज केलेला होता आणि आपल्याला अंदाजित गुण किती येतील हे कमेंट बॉक्समध्ये कळवा. सोबत आपली कॅटेगरी कोणती होती ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. तर भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.